नमस्कार, मी मनीषा. आज कुर्मदासांची पुढची कथा बघूया. तर कुर्मदास सगळेजण वारीला जायच्या आधीच पहाटे घरातनं निघाले आणि मग भानुदासांची वारी जेव्हा चालली तिथून तेव्हा त्यांनी सहज कुर्मदासाला हाक मारली, कुर्मदासा, कुर्मदासा, तुझा निरोप मी सांगतो बरं का पंढरपुरामध्ये. पण कुर्मदास कुठे आहेत? घरात नव्हतेच ते पहाटे केव्हाच बाहेर पडले ते आणि खुरडत 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 ते चाललेले होते. आणि त्यांनी वाटेत जिथं जेवणाची व्यवस्था चालली तिथं त्या लोकांना सांगितलं की म्हणे माझ्या गावचे पण लोक वारकरी येत आहेत, त्यांच्या पण जेवणाची व्यवस्था करा. आणि असेच ते खुरडत जात असताना अंगाला सगळीकडे जखमा झाल्या, त्या रक्त येत होतं, पण त्यांना त्याचा काहीही विधिनिषेध नव्हता. फक्त कीर्तनात ऐकलेलं पांडुरंगाचं रूप आणि पांडुरंगाचं दर्शन घेणं हे एकच त्यांचं ध्येय होतं. तर असंच जात असताना वाटेत त्यांना भानुदास गाठ पडले आणि भानुदास म्हणाले, अरे तू आमची व्यवस्था केलीस कळलं आम्हाला, पण तू काही खाल्लंस की नाही? तर नाही म्हणे, घरी आई माझं सगळं करते, मला मूत्र काढती, इथं कोण काढणार? मग मी पाणी पिऊनच दिवस काढतो आणि माझा मी असा खुरडत येतो. मग भानुदास आणि त्यांची वारी पुढं लवकर पोचायचं होतं म्हणून ते पुढं निघाले आणि कुर्मदासाचं शरीर सगळं जखमा आणि रक्ताने भरलं होतं. तेवढ्यात एक गृहस्थ आले, त्यांना त्यांची कणव आली आणि ते म्हणले, अहो तुम्ही कुठं चाललाय? तर म्हणे मी पांडुरंगाचं दर्शन घ्यायला चाललो आहे. मग ते व्यक्ती त्यांच्याबरोबर राहिली आणि त्यांनी त्याला झाडपाल्याचं औषध केलं, त्यांचं थोडंसं जखमा बऱ्या केल्या आणि म्हणाले, आता मी जातो, माझं मी व्यापारी आहे. तर म्हणजे काय नाव तुमचं? तर म्हणे सावळाराम खिस्ती. अहो सावळाराम खिस्ती कुठले? ते आपले पांडुरंग चाललेले त्यांचं सेवा करायला. आणि त्यांना थोडंसं व्यवस्थित केलं आणि पांडुरंग ते सावळाराम खिस्ती निघून गेले. इतक्यात भानुदासची वारी पोचली आणि त्यांनी पांडुरंगाचे पाय धरले आणि त्यांच्याही डोळ्यातनं गळागळा अश्रू येत होते. म्हणाले, पांडुरंगा, तुझा एक इतका निस्सीम भक्त हात नाही पाय नाही खुरडते आहेत निघाला आहे आणि तुझ्या दर्शनासाठी तो आतुर झालेला आहे आणि त्यांनी तुला नमस्कार पाठवला आहे. पांडुरंगाच्याही डोळ्यातनं गळागळा अश्रू आले. कोण माझा एवढा निस्सीम भक्त आहे? ते रुक्मिणीला म्हणाले, रुक्मिणी माता, तुम्ही आता हे 2 दिवस जरा वारीचं मॅनेज करा, व्यवस्थापन बघा, मी माझ्या भक्ताला भेटून येतो. आणि पांडुरंग धावत धावत आले. ते लहुळ गावापर्यंत आलेले होते कुर्मदास. तिथं आले पांडुरंग आणि त्यांना थांबवलं आणि म्हणले, तू आता पुढं येऊ नकोस, मी तुझ्या दर्शनाला आलेलो आहे. मोठा प्रकाश पडला आणि म्हणाले, तू आता माझं दर्शन घे शांतपणानं. आणि त्यांनी दर्शन दिलं आणि ते पुन्हा पांडुरंग पंढरपूरला निघून गेले. म्हणून लहुळ गावामध्ये कुर्मदासांची ही समाधी आहे आणि जिथं दर्शन दिलं तिथं मोठ्याच्या मोठं विठ्ठल मंदिर बांधलेलं आहे. यूट्यूबवर दाखवतात. म्हणूनच म्हणतात ना,